नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. बार्शीच्या बुरुड गल्लीतील एका गिरणी कामगाराच्या मुलाने आपल्या जिद्द, मेहनत आणि अफाट जनसंपर्काच्या जोरावर महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. गेल्या 4 दशकात बार्शी ते महाराष्ट्र असा झंझावाती प्रवास करत हजारो माणसं जोडणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर माणसं जोडलीत, नाती जपली आणि अनेक पत्रकारांना घडवलं. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक असतानाही त्यांनी कधीही जमिनीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. परभणीपासून बार्शीपर्यंत आणि राज्याच्या राजकीय संपादकापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी ठरला. दैनिक लोकमतचे राज्याचे पॉलिटिकल एडिटर म्हणून काम करत असताना त्यांनी पत्रकारितेत आपला ठसा उमटवला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी पत्रकार, संपादक आणि वार्ताहराची मोठी फळी उभी केली. कोरोना काळात वर्तमानपत्र उद्योग अडचणीत आला होता. अनेक ठिकाणी छपाई बंद झाली होती. त्याच काळात राजा माने यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत नवा मार्ग निवडला. डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव आणि त्या क्षेत्रातील पत्रकारांची होणारी अपेक्षा ओळखून त्यांनी देशातील पहिली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन केली. बार्शीतून सुरू झालेली ही चळवळ आज राज्यव्यापी बनली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि सोलापूरपासून गडचिरोलीपर्यंत तब्बल 12,000हून अधिक डिजिटल पत्रकार संघटनेशी जोडले गेले आहेत. पत्रकारांच्या हक्कासाठी, मान सन्मानासाठी आणि संघटनात्मक ताकदीसाठी राजा माने यांनी उभारलेले हे व्यासपीठ आज राज्यात प्रभावी ठरत आहे. संघटनेच्या अधिवेशनांनीही राज्याचं लक्ष वेधलं. पहिली अधिवेशन महाबळेश्वर जवळील भिलार या पुस्तकांच्या गावात पार पडले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला होता. तर मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दुसरे अधिवेशन कोल्हापूरच्या कनेरी मठात पार पडले. त्या सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी स्वागताध्यक्षपद भूषवले होते. यंदाचे तिसरे अधिवेशन गोव्याच्या राजधानीत भव्यदिव्य वातावरणात पार पडले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनातून डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. राजा माने यांचं वैशिष्ट्य म्हणजे विविध विचारांचे नेते, अधिकारी आणि पत्रकारांना एका व्यासपीठावर आणण्याची ताकद, सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र बसवण्याचं कौशल्य आणि हजारो पत्रकारांना संघटित करण्याचं नेतृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. नावाप्रमाणेच प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा राजा माणूस आज बार्शीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान बनला आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.